तर आज शिवांशच्या स्कूलमध्ये रिझल्ट होता, त्यामुळे रिझल्ट घ्यायला जायचं होतं आणि घराची अवस्था बघू शकतात किती घाणेरडी झालेली आहेत. सगळं घरामध्ये अस्ताव्यस्त झालेलं आहेत आणि कधीतरी माझं सुद्धा घर अशा पद्धतीने होत असतं. तुम्ही भांडे बघू शकतात, किचन वट्टा सुद्धा इतका घाणेरडा झालेला आहे. सगळं मला आज क्लीन करायचं आहे. एकदम डीप क्लिनिंग म्हणताना ती मला क्लिनिंग करायची आहे. सगळं घर म्हणजे इतकी सुरुवात मला कुठून करू काही कळतच नव्हतं. तर म्हटलं तुम्हाला ते आधीच शेअर करावं की माझी सुद्धा घराची अवस्था अशी अधूनमधून होतच असते. घर जर आता मुलांना सुट्ट्या लागल्या की मुलं घरी असले की अशी घराची जी अवस्था आहेत ना ती अशा पद्धतीने होत असते. आणि मग जे आपण टेन्शन घेतो ना की काम कसं करायचं, मुलांना कसं सांभाळायचं, तर चला तोच रुटीन आज घेऊन आलेली आहे. तर आता सगळ्यात आधी तुम्हाला आता किचन म्हणजे सगळं घर मी किचन म्हणा घर म्हणा सगळं क्लीन करून दाखवते. आता ज्या वेळेस स्कूलला सुट्ट्या लागतात ना त्यावेळेस काय होतं ना की घरची जी म्हणजे परिस्थिती असते ती सगळ्यांची अशीच असेल आणि माझी सुद्धा अशीच असते. सगळ्या बायकांची सेमच असते. पण काय होतं ना की रुटीन जो असतो ना तो नेहमी सेम असतो असं नसतं. कारण प्रत्येक वेळेस असं होतं की कधी टिफिन नसतो, कधी टिफिन असतो, कधी मुलं घरी असले की घरातला जो पसारा असतो ना तर ते आवरायला जो 1 तास लागतो ना तर तिथे 4 तासही लागून जातात. कारण मुलं घरी असले की त्यांना सांभाळून त्यांना खाऊ पिऊ घालायचं असतं, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं. आणि त्याच व्यतिरिक्त जर एकीकडे काम चालू असलं की मुलांचं बघू शकतात. आत्ताच व्हिडिओ जरी चालू आहेत शिवांशी तुम्ही मस्ती बघू शकतात किती मस्ती करत आहेत. आणि मी त्याला सांगितलेलं की थोडंफार मला हेल्प कर, तर त्यांना पण सवय लागली पाहिजे जिथली वस्तू तिथे ठेवायची. त्यामुळे मग मी शिवांशला असं अधूनमधून थोडं त्याचं जे खेळण्या वगैरे आहेत त्याला सांगत असते की तू उचलून ठेव तुझ्या जागेवरती, आणि तो कामही करतो. तर त्याचबरोबर लगेच अंथरूण जे होतं ते अंथरूणसुद्धा उचलून घेतलं. आणि काय होतं ना की इतकं प्रचंड काम बघून आहे ना तर काम करायची इच्छाच उडून जाते. आणि तसंच माझं आज झालेलं होतं. तर काय केलं ना, सगळ्यात आधी स्कूलला गेलो होतो, स्कूलवरनं त्याचं रिझल्ट वगैरे घेऊन आलो. तर रिझल्ट वगैरे एकदम छान आहेत त्याचा. आणि आता मग किचन आवरायला घेतला आल्यानंतर. तर अंथरूण वगैरे हॉल वगैरे सगळा क्लीन करून झालेला होता. अगदी असा छान क्लिनिंग केली की मग आपल्याला सुद्धा डोळ्याला बघायला छान वाटतं. तर भांडी जी होती ना तर तुम्ही बघू शकतात भांडी किती निघालेली होती. आणि इतकी सारी भांडी म्हटलं की आपल्याला धुवायला कंटाळा येत असतो. पण काय करणार आहे, आपलं काम आहे आपल्यालाच करायचं आहे, तर मग आपण त्या गोष्टीचा कंटाळा करून चालणार नाहीच. आणि मग तसंच माझं असतं, कितीही काम असलं तरी मी अगदी पॉझिटिव्ह वेने काम करायला लागते. तर सगळ्यात आधी काय केलं ना, किचनमध्ये आले, किचनमधले सगळं जे खरगटं वगैरे होतं ते कॅरी बॅगमध्ये काढून घेतलं आणि सगळी भांडी नळाखाली छान अशी वॉश करून घेतली. त्यातलं जे खरगटं होतं सगळं काढून घेतलं. बेसिंगमध्ये जे पाणी साचलेलं होतं ते सुद्धा काढून घेतलं. छान असं जे खरगटं होतं जाळीमध्ये ते सुद्धा छान असं कॅरीबॅगमध्ये काढून घेतलं. म्हणजे काय होतं ना की परत जे पाणी पडेल तर ते तुंबायला नको, त्यामुळे मग खरगटं वगैरे साफ केलं. बेसिंगमध्ये एक हात मारूनच घेत असते सगळ्यात आधी भांडे घासायच्या आधी. कारण भांडे घासताना काय होतं ना की जे घसलेली भांडे असतात ते परत ऑइली व्हायला लागतात किंवा खरगटी होतात. त्यामुळे मग बेसिंगला एकदा छान असा हात मारून घेतला ना तर अगदी भांडे रपसप आपल्याला धुवायला मोकळं होतं. तर त्याचबरोबर काय होतं ना की माझा असा एक प्रश्न होता की म्हणजे यूट्यूबवर काम करणं सोपं आहेत का? तर नाही, बिलकुलही नाही. कारण यूट्यूबवर जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील, तुम्हाला यायचं असेल, काम करायचं असेल तर अगदी सोपं नाही आहे. तर रोजच्या रोज प्रत्येक अँगलने म्हणा शूट करायचं किंवा कॅमेरामध्ये रेकॉर्ड करायचं, त्यानंतर आपली जी एडिटिंग असते ती एडिटिंग करायची, त्यानंतर थंबनेल, डिस्क्रिप्शन, टॅग्स, इतकं सारं ज्या गोष्टी असतात ना त्या अगदी सोप्या नाही आहेत. त्यातले त्यात आपल्याला घर सांभाळायचं असतं, मुलांना सांभाळायचं असतं, परत घरातला जो इतर कामही येत असतं. मग अधूनमधून आपल्याला प्रचंड दुसरं कामसुद्धा येत असतं. आणि बघा एकीकडे आता मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहेत आणि फ्रंट कॅमेऱ्याने शूट करताना काय होतं ना की फ्रंट कॅमेऱ्याने आज पहिल्यांदा शूट करत आहे. कारण बॅक कॅमेऱ्यानेच माझी व्हिडिओ शूट करत असते. पण आज मला कॉलिंग भरपूर येत होते आणि त्यामुळे काय झालं ना की मला बॅक कॅमेऱ्याने शूट करणं जमत नव्हतं. बॅक कॅमेऱ्याने काय झालं ना की कॉल आला की फोन व्हिडिओसारखी कट होऊन जायची. आणि मग त्यामुळे मग आज मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत आहे. म्हणजे मला कोणाचा कॉल आला तोही दिसू शकत होता आणि एकीकडे छान असं एडिटिंग व्हिडिओसुद्धा शूट होत होती.
तर बरेच वेळा असं होतं ना, की कोणतंच काम करायची इच्छा राहत नाही. असं वाटतं की आता सगळं तसंच राहून द्यायचं आणि फक्त आपल्याला टाईम द्यायचा. पण तसं होत नाही. आपण भरपूर वेळा प्रयत्न करतो की आपण आपल्या स्वतःला सुद्धा टाईम दिला पाहिजे. पण जेव्हापासून मी यूट्यूबवर आले ना, म्हणजे काम भरपूर वाढलेलं आहे आणि स्वतःसाठी जो टाईम मिळतो ना, तो खूप कमी झालेला आहे. इतर वेळी मला भरपूर टाईम मिळायचा. व्हिडिओ एडिट आणि कॅमेरा यूट्यूबवर जे काम करणं असतं ना, ते भरपूर प्रमाणात अवघड असतं. आणि काय होतं ना, की ज्या यूट्यूबवर असतील त्यांना माहीतच असेल की किती डेंजर स्ट्रगल आहेत. आणि आजकाल म्हणजे कॉम्पिटिशन पण भरपूर वाढलेलं आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओंना भरपूर असा प्रतिसाद मिळावा हेच म्हणजे सगळ्या बायकांना वाटत असतं. आणि तसंच माझा प्रयत्न चालू असतो की होप सोडायची नाही आहेत आणि प्रयत्न करतच राहायचे आहेत. जेव्हा पण यश येईल तेव्हा येईल, पण आपण आपली मेहनत करतच राहायची. आणि नंतर काय झालं ना, की किचन ओटा अगदी क्लीन करून घेतला. तर भांडी वगैरे सगळी स्वच्छ करून ओट्याखाली ठेवली. म्हणजे मला ओटा रिकामा असला की लवकर क्लीन करायला जमतं. तर माझं रोजचं रुटीन तुम्ही बघतच असाल. तर आता हे गॅस ओटा जो होता ना, तो अगदी चिकट झालेला होता. दूध ओतू गेलेलं होतं, चहाचं सुद्धा ओतू गेलेलं होतं ना, अगदी खराब झालेलं होतं. त्यामुळे विचार केला की आज आपण गॅस पूर्णच धुवून काढावा, ओटासुद्धा डीप क्लिनिंग करावा. किचन काउंटर असं मधून माझं मूडवर डिपेंड असतं. मला जर जास्त खराब वाटलं तर मी लगेच क्लिनिंग करते, भलेही किती रात्र जरी झालेली असली तरी. आणि बघा आता इथे जे स्टँड आहेत, प्लेट्स आहेत गॅसच्या, सगळ्या मी धुवून घेतलेल्या आहेत. आणि मग ओट्यावरती पूर्ण मोकळा करून घेतला ना, तर अगदी सोपं काम होऊन जातं. त्यानंतर ओट्यावर फक्त मिक्सर असतं, तेलाची मिठाची बरणी असते. सध्या तरी माझ्याकडे ओट्यावरती काही पसारा नाही आहेत आणि काही ऑर्गनायझेशनसुद्धा मी केलेलं नाही आहे. त्याचंसुद्धा मी तुम्हाला नवीन किचन टूर घेऊनच येणार आहे. कारण मी आता काही ऑर्गनायझेशनसाठी किचनच्या ज्या काही आपल्या डेकोर वस्तू असतात त्या मी ऑर्डर केलेल्या आहेत. ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. आणि लवकरच माझा किचन टूर परत येणार आहे. तर किचनमध्ये अशा छान गोष्टी ऑर्गनाईज केल्या की किचन अगदी फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्हसुद्धा वाटतं. त्यामुळे मग असं किचन मला सजवायला वगैरे खूप आवडत असतं. पण काय करणार आहे की आपलं घर जे आहे ते आत्ता रेंटवर आहे आणि रेंटवर असल्यामुळे आपल्याला कुठेही काही डेकोर करता येत नाही. मग तसं मला डेकोरेशन करण्याची खूप आवड आहे. मला DIY करायची पण आवड आहे. मला जी गोष्ट जर मी बघितली ना, तर मला ती करायची इच्छा लगेचच होते. पण काय करणार आहे ना, की आपल्या रेंटेड हाऊस असल्यामुळे ना, आपल्याला त्या गोष्टी शक्य होत नाही की आपण इथे हे सेट करावं, इथे लावावं. तर जेव्हा पण स्वतःचं घर होईल तेव्हा नक्कीच करेल मी. पण आत्ता जितकं पॉसिबल होते तितके मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यानंतर बघा आता किचन ओट्याकडे वळते. तर किचन ओटा छान असा घासून घेतला आणि घासणीने छान असा किचन ओटा घासून घेतला की स्टाईल वगैरे ज्या टाईल्स वगैरे आहेत, टाईल्सवर सुद्धा फोडणीचं उडालेलं असतं. टाईल्ससुद्धा हाफ टाईल्स धुवून काढले आहेत आणि नंतर मग पाण्याने छान असं धुवून घेत असते. आणि काय होतं ना, की जेव्हा आपण कपड्याने पुसत असतो ना, त्यावेळेस कपड्याचे जे चिकट डाग असतात ना, ते गॅसवरती तसेच राहतात. मग मी काय करते ना, असं पाण्यानेच धुवून घेते. ओला कपड्याने किंवा कोरड्या कपड्याने पुसत नसते. गॅस तुम्ही बघू शकतात अगदी चमकायला लागलेला होता, अगदी आरशासारखा चमकायला लागला होता. आणि आज अगदी म्हणजे मी जितकं घाईमध्ये काम करते ना, तितकं माझं काम अगदी ना चांगल्या पद्धतीने होत असतं. आणि जितकं आपण विचार करून जे काम करणार असू ना, तर ते काम आपलं ना खूप लांबण लागतं त्या कामाला. आणि काय होतं ना, की मग काम करता किती वेळ होऊन जातो ते सुद्धा कळत नाही. तर अगदी म्हणजे मी कधी पण जर कामाला सुरुवात केली ना, तर अशाच पद्धतीने करते. कोणतंही काम विचारपूर्वक म्हणजे ठरवून करत नाही. तर छान असं गॅस वगैरे घासून झाला. गॅसच्या खालती सुद्धा कडप्पा म्हणा, ओटा म्हणा, छान असा घासून घेतला. आणि माझ्याकडं कोणतंही DIY सोल्युशन नाही आहे. जे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते थोडंफार प्रमाणात तुम्ही यूज करू शकतात. थोडासा त्याचा रिझल्ट आहे. पण इतर वेळी जर तुम्ही म्हणाल तर आपलं जे लिक्विड म्हणा भांड्याचं रपसप काम करायला किंवा आपला ओटा किचन क्लीन करायला आपलं हेच जे भांड्याचं आपलं लिक्विड म्हणा किंवा भांड्याचे साबण म्हणा हेच आपल्यासाठी बेस्ट असतं. आणि घासणीने जेव्हा आपण घासतो ना, तर आपला म्हणजे किचन ओटा अगदी क्लीन होऊन जातो. आणि आठवड्यातून एकदा असा डीप क्लिनिंग करायचीच. आणि काय होतं ना, की आता जो खरगटं वगैरे साचलेलं होतं, जे स्वयंपाकाचं जे सगळी भांडी तुम्हाला दाखवलीच होती ओट्यावरती इतकी जमा झालेली होती,
तर थोडासासुद्धा कचरा जर असला ना तर काय होतं ना, किचन ओट्यावर माझ्या मुंग्या व्हायला लागतात आणि मुंग्या झाल्या की मग किचन ओटा अगदी डीप क्लिनिंग करण्याचीच गरज पडायला लागते। त्यामुळे मग मी काय करते ना, कॅरी बॅग नक्कीच ठेवते किचन ओट्यावरती, म्हणजे जो काही कचरा असेल ना, ओला म्हणा सुका म्हणा, तर तो त्या किचन ओट्याचा जो कचरा असतो तो मी किचन ओट्यावरतीच कॅरी बॅग मध्ये टाकत असते। आणि बघा आता छान असा किचन ओट्याचा जो कॉर्नर आहे तो सुद्धा छान असा क्लीन करून घेतला। आणि चिकट थर काय होतं ना, की हा जो या साईडचा कडप्पा आहे ना, बेसिंगच्या साईडचा जो कडप्पा आहे तो मला जास्त डीप क्लिनिंग करावा लागतो, कारण तिथे ना सारखं आपण कटिंग करीत असतो किंवा भाज्या धुवत असतो किंवा सगळं आपलं तिथंच चालू असतं आणि फोडणीचं म्हणा सगळं आपण तिथे ठेवत असतो। त्यामुळे काय होतं ना, की हात लागत असतात, त्यामुळे मला हे जास्त करून घासावं लागतं। आणि मग छान अशा पद्धतीने मी घासून घेतलं आणि मग लगेचच पाणी घेतलं। पाण्याने काय होतं ना, की पाणी जर टाकलं ना की पाण्यानेच लगेच माझा किचन ओटा क्लीन होऊन जातो। वायपरने का मी क्लीन करते, कारण वायपरने जे पाणी साचलेलं असेल ना तर ते वायपरने क्लीन होतं। बाकी पाणी वगैरे असं जर टाकलं ना तर कुठे म्हणजे खरगटं वगैरे राहत नाही आणि किचन ओटा अगदीच चमकायला लागतो। तर बघा आता पाणीच टाकलं तरी किचन ओटा किती चमकतो आहे, पूर्ण तुम्हाला मिरर सारखा दिसत असेल, पूर्ण खिडकीसुद्धा त्या किचन ओट्यामध्ये दिसत असेल। तर अशा पद्धतीने माझं किचन आवरून झालेलं होतं। खाली बघू शकतात भांडे सगळी घासून झालेली होती, आता सुकत ठेवलेली आहेत। दुपारून जेव्हा सुकली की लगेच मी मांडीला लावून देत असते। पसारा जितका जास्त साचणार तितका आपल्याला कंटाळा येतो, भांडे लावायला सुद्धा आपल्याला कंटाळा येत असतो, त्यामुळे मग कामाला कंटाळा न करता अशा पद्धतीने काम करत असते। तर बघा हे जे झाडं लावलेले आहेत, प्लांट्स लावलेले आहेत पाण्यामधले, खूप छान दिसत होते किचनमध्ये, अगदी फ्रेश वाटतं असं जे प्लांट्स म्हणा, तुम्ही जर असं काही डेकोर केलं ना तर बघायला सुद्धा अगदी छान वाटतं। तर मी किचनमध्ये डेकोरच्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहे आणि थोडंफार किचन सजवावं असं मला वाटत होतं आणि जितकं माझ्या पद्धतीने होईल तितकं मी ऑर्डर केलेलं आहेत आणि ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहेत। काही DIY वस्तूसुद्धा मी किचनमध्ये बनवणार आहेत, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा गॅससुद्धा किती चमकायला लागलेला होता आणि अगदी आरशासारखं मी पूर्ण त्यामध्ये दिसत होती। तर अशा पद्धतीने आपला किचन ओटा जर आपण चमकवला किंवा स्वच्छ जर ठेवला ना तर काय होतं ना, की एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब्स जी म्हणतात ना ती येत असते आणि मला अगदी प्रसन्न वाटायला लागतं जेव्हा माझं किचन असं स्वच्छ दिसतं त्यावेळेस। आणि काय होतं ना, की कोणाची पण ताकद जर काम करायची संपली असेल ना तर ती कोणत्या पद्धतीने आपण काम करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। आय होप तुम्हाला मोटिवेशनल वाटलं असेल। त्यानंतर बघा काम झालं तोपर्यंत मी शिवांशला झोपायला लावलेलं होतं आणि त्याला छान अंथरूण वगैरे टाकून दिलं। तर पूर्ण घर तुम्हाला एकदा दाखवते आहे, नाहीतर तुम्ही परत म्हणाल की तुझं घर तर खूप म्हणजे घाणेरडं दिसत होतं, तर ते कसं पद्धतीने आवरलं, कसं ऑर्गनाईज केलं, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघताना अगदी म्हणजे सोपं वाटत असेल। 12 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण 2 ते 3 तासाचं काम तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि त्यानंतर माझे धुणंसुद्धा धुवून झालेलं होतं, पोथी वाचून झाली, सगळं काम आवरून झालेलं होतं आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर केली। कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब देखील करा, बेल आयकॉनला प्रेस करा।